वेलकम टू अवर यूट्यूब चॅनल. मागच्या व्हिडिओमध्ये आपण सामान्य विज्ञान नियम हा टॉपिक बघितला. आता पुढचा टॉपिक आहे विशेष विज्ञान नियम. आचार्य चरकांनी विशेष पदार्थाला द्वितीय स्थान दिले आहे. वैशेषिक व न्यायदर्शनकारांनी पंचम स्थान दिले आहे. विशेषची परिभाषा: विशेषस्तु पृथकत्व कृत, विशेषस्तु विपर्यय. आचार्य चरकांनी सूत्रस्थानाच्या पहिल्या अध्यायात 45व्या सूत्रात विशेषची परिभाषा सांगितली. विशेष पृथकत्व करणारा आहे, सामान्य पदार्थाच्या विपरीत पदार्थ आहे, एक दुसऱ्याच्या विरोधी भाव उत्पन्न करणारे आहे. सामान्यम विशेष इति बुद्धी अपेक्षम. वैशेषिक दर्शनकारांनी पहिल्या अध्यायात विशेषाचा उल्लेख केला आहे. सामान्य व विशेष या दोघात बुद्धीची अपेक्षा केली जाते. अनुगत बुद्धी म्हणजे समान ज्ञान, त्याचाच अर्थ सामान्य पदार्थ. व्यावृत्ती बुद्धी म्हणजे पार्थक्य ज्ञान व विशेष पदार्थ. बुद्धिः समानैः सर्वेषां विपरीतैः विपर्ययः. अष्टांग संहिता सूत्रस्थान पहिला अध्याय 31व्या सूत्रात विशेषाचा उल्लेख केला आहे. समान भावाने सामान्याची वृद्धी होते, विपरीताने ऱ्हास होतो. जो ऱ्हासाला कारण आहे तो पदार्थ म्हणजे विशेष होय. विशेषाचे लक्षण: नित्यद्रव्य वृत्तयो व्यावर्तको विशेषः. तर्कसंग्रहकारांनी विशेषाचे लक्षण सांगितले. नित्यद्रव्यामध्ये राहणारा प्रत्येक द्रव्याचा इतर द्रव्यापासून भिन्नत्व दाखवणारा पदार्थ म्हणजे विशेष होय. उदाहरणार्थ पृथ्वी, आप, तेज, वायू हे काय आहेत? हे परमाणू आहेत. आकाश, आत्मा, मन, काल, दिशा हे विभू आहेत. नित्यद्रव्यात राहणारा परंतु वेगळेपणा दाखवणारा पदार्थ म्हणजेच विशेष होय. यानंतर आचार्य चरकांनी सूत्रस्थानाच्या पहिल्या अध्यायात 43व्या सूत्रात सुद्धा विशेषाचे लक्षण सांगितले. ऱ्हासहेतु विशेषस्य प्रवृत्तिः उभयस्यः तु. विशेष पदार्थांशी संयोग झाल्याने त्याचा ऱ्हास होतो. विशेष पदार्थाचा उपयोग करीत असताना द्रव्य, गुण, कर्म यांच्या सामर्थ्याचा विचार करावा. म्हणजेच द्रव्य, गुण, कर्म हे त्या द्रव्यामध्ये समावस्थेत असावे. कमी जास्त असतील तर विशेष पदार्थाचा प्रभाव दिसत नाही. उदाहरणार्थ मध मधुर रसात्मक आहे, पण त्याचे कार्य कफनाशक आहे. प्रकार: आचार्य चक्रपाणींनी विशेषस्य त्रिविधः द्रव्यगोचरः गुणगोचरः कर्मगोचरश्च. चक्रपाणी चरकसूत्रस्थानाच्या पहिल्या अध्यायात 45व्या सूत्रात त्यांनी विशेषाचे प्रकार सांगितले. त्यानंतर आचार्य चरकांच्या नुसार द्रव्यविशेष, गुणविशेष आणि कर्मविशेष अशा प्रकारचे 3 प्रकार सांगितले आहेत. त्यातला पहिला द्रव्यविशेष. ऱ्हासहेतुः विशेषस्य. चरकांनी सूत्रस्थानाच्या पहिल्या अध्यायात 44व्या सूत्रात द्रव्यविशेषचा उल्लेख केला आहे. हा ऱ्हासाचा कारण आहे. उदाहरणार्थ मांसवृत्ती झाली असता मांसच क्षय करणे आवश्यक असते. उदाहरणार्थ नागरमोथा, गुग्गुळ याचा उपयोग करावा. हे सगळे मांसक्षयासाठी उपयुक्त असे द्रव्य आहे. गुणविशेष. विशेषस्तु पृथकत्व कृत. आचार्य चरकांनी सूत्रस्थानाच्या पहिल्या अध्यायात 45व्या सूत्रात गुणविशेषाचा उल्लेख केला. एक दुसऱ्याच्या वेगळेपणाचा बोध करणाऱ्या ज्ञानाला गुणविशेष म्हणतात. उदाहरणार्थ वातवृत्ती झाली असता त्याच्या विपरीत गुणांचा द्रव्याचा वापर करावा. उदाहरणार्थ तेल. वाताचे गुण रुक्ष, शीत, लघु, तसेच तेलाचे गुण स्निग्ध आणि उष्ण. विपरीत गुणाचे द्रव्याचा उपयोग केल्याने चिकित्सेसाठी उपयोग होतो. त्यानंतर तिसरा प्रकार कर्मविशेष. विशेषस्तु विपर्यय. चरकांनी सूत्रस्थानाच्या पहिल्या अध्यायात 45व्या सूत्रात कर्मविशेषाचा उल्लेख केला. सामान्य पदार्थाच्या विपरीत आहे. उदाहरणार्थ बसून राहणे कफाचे सामान्य कर्म आहे, पण त्या विपरीत कर्म केल्यास कफाचा क्षय होतो. उदाहरणार्थ चलगुणामुळे हालचाल केल्यामुळे कफाचा क्षय होतो. यानंतर आचार्य वैशेषिकांनुसार त्यांनी 2 प्रकार सांगितले: परविशेष व अपरविशेष. परविशेष म्हणजेच द्रव्य, गुण, कर्म या 3ही दृष्ट्या भेद असतो. अपरविशेष म्हणजे एकाच वृत्तीमध्ये भेद असणारा भेद.
म्हणजेच द्रव्य गुण कर्म यांपैकी एकाच वृत्तीमध्ये भेद दिसून येतो. भट्टार हरिश्चंद्रांनी विशेषाचे 3 प्रकार सांगितले. अत्यंत विशेष, मध्य विशेष आणि एकदेशी विशेष. अत्यंत विशेष म्हणजेच परविशेष म्हणजे द्रव्य गुण कर्म या तीनही दृष्ट्या भेद दिसून येतो. मध्य विशेष म्हणजे द्रव्य गुण व कर्म यातील 2 वृत्तींमध्ये भेद दिसून येतो. एकदेशी विशेष म्हणजे अपरविशेष, कोणत्याही एका वृत्तीमध्ये भेद दिसून येतो. विशेषाची आयुर्वेदातील उपयोगिता सर्वदा सर्व भावानां सामान्यं वृद्धी कारणं रासहेतु विशेषाच्या प्रवृत्ती उभयस्य तु. आचार्य चरकांनी सूत्रस्थानाच्या पहिल्या अध्यायात 43व्या सूत्रात सामान्य विशेष सिद्धांताचा उल्लेख केला. आचार्य चरकांनी सामान्य विशेष सिद्धांत सांगितला आहे. त्याशिवाय आयुर्वेदात चिकित्सा होऊ शकत नाही असंही सांगितले आहे. उदाहरणार्थ, शुक्रक्षय झाला असता त्याचे कारण विशेष आहे, परंतु सामान्याने चिकित्सा केली असता शुक्रधातूची वृद्धी होते. त्यानंतर धातुसाम्य टिकवण्यासाठी सामान्य विशेष सिद्धांताचा उपयोग करता येतो. त्यानंतर रोगस्तु दोष वैषम्यम साम्यम अरोगता. अष्टांग संहिता सूत्रस्थानाच्या पहिल्या अध्यायात विषमाचे उल्लेख आहे. रोगस्तु दोष वैषम्य. त्रिदोष वात पित्त कफ यामध्ये जर विषमता दिसून आली तर रोग उत्पन्न होतात. जर ते तीनही दोष साम्य अवस्थेत असले तर व्यक्ती आजारी पडू शकत नाही. विकारो धातू वैषम्यम साम्यम प्रकृती उच्यते. धातू वैषम्यामुळेच विकार उत्पन्न होतात व साम्यामुळे प्रकृती लाभ होतो. विशेष धातूमध्ये जर विशेषता आली म्हणजेच वैषम्यता पृथकत्व कृत आलं तरच विकार उत्पन्न होतात. समावस्थेत असल्यास त्याच्यामध्ये प्रकृतीचा लाभ होतो. विशेषाची चिकित्सा ही सामान्याने केली जाते असं आचार्य चरकांनी सूत्रस्थानाच्या 9व्या सामान्य व विशेष या टॉपिकवर LAQ विचारू शकतात. त्याचप्रमाणे प्रवृत्ती ही उभयस्य तु यावर SAQ विचारू शकतात. तुमच्या करिक्युलमनुसार SAQ मध्ये प्रवृत्ती उभयस्य तु याचा उल्लेख केलेला आहे. तर प्रवृत्ती उभयस्य तु असं का म्हटले आहे? दोष, धातू व मल हे विशिष्ट मर्यादेपर्यंत शरीरात वाढतात. अशी शरीराची एक नैसर्गिक प्रवृत्ती असते, परंतु ती मर्यादा ओलांडल्यानंतर त्याचा ऱ्हास व्हावा अशी प्रवृत्ती उत्पन्न होते. दिवास्वाप म्हणजेच दिवसा झोपल्याने कफवृद्धी होते, त्यामुळे विपरीत क्रिया करावी. कफविरोधी व वातवर्धक क्रिया करण्याची प्रवृत्ती होते. म्हणजेच कफाची जर वृद्धी झाली असेल तर वातवर्धक क्रिया कराव्यात. त्यानंतर उष्ण तीक्ष्ण आहाराने सतत चहा घेतल्याने रात्री अधिक वेळेपर्यंत जागरण केल्याने पित्तवृद्धी होते. त्याचवेळी विपरीत अशा शीतगुणाची शीतपेय घेण्याची प्रवृत्ती उत्पन्न होते, त्यामुळे पित्ताचे शमन होते. दोन्ही प्रकारच्या प्रवृत्ती आवश्यकतेनुसार उत्पन्न होतात, म्हणूनच प्रवृत्ती उभयस्य तु असे म्हटले आहे. धन्यवाद.